ठाण्याचा खरा इतिहास सांगितला जात नाही असं वक्तव्य गणेश नाईकांनी केलंय। आमचं मन आणि हात साफ आहेत असं गणेश नाईक म्हणतायत। गणेश नाईकांनी नाव न घेताही शिंदेंवर टीका केली आहे। पक्ष सोडून काही जण पदासाठी, काही लपण्यासाठी तर काही जण वाचण्यासाठी जातात असं नाईकांनी म्हटलं होतं। तर गरज लागली तर कार्डियक ॲम्ब्युलन्स तात्काळ नवी मुंबईला पाठवू असा टोला आता नरेश म्हस्केंनी लगावलाय। काही पदाकरता जातात, काही लपण्याकरता जातात, काही काय म्हणतात वाचण्याकरता जातात। राजन काय बोलू मी? वाचण्याकरता विनायकराव माझी भाषा समजते का? समजते। आणि म्हणून मी सांगतो आमचे हात साफ आहेत, आमचं मन साफ आहे। मरणाचीच भीती वाटत नाही। ज्या लोकांना मरणाची भीती वाटते त्यांचं आयुष्य संपलेलं असतं, काही त्यांच्या जीवनामध्ये अर्थ नसतो। उदय बंधूंनी कधी कोणाचा द्वेष नाही केला, राजकारण सकारात्मक केलं। ठाण्यामध्ये आजच आम्ही अद्ययावत रुग्णवाहिका कार्डियक ॲम्ब्युलन्सची आज व्यवस्था केलेली आहे। कदाचित नवी मुंबईत गरज वाटली तर आम्ही तात्काळ नवी मुंबईकरता आम्ही पाठवून देऊ। पण 450 स्क्वेअर फूटच्या घरांचे जे काही कर माफी आहे ती मुंबईमध्ये झाली। नवी मुंबईचा प्रस्ताव होता, मात्र तो केला नाही। स्वतःच्या पायाखाली काय जळतंय हे पाहिलं पाहिजे अशा प्रकारची टीका त्यांनी। मी सांगतोय की प्रकृती अचानक कधी कधी बिघडते आणि नवी मुंबईमध्ये कदाचित व्यवस्था नसेल तर त्या रुग्णवाहिका आम्ही नक्कीच त्यांच्याकरता पाठवून देऊ।